मागे एका पक्षाच्या प्रवक्त्याने तुम्हाला ट्रोल करून की तुम्ही सगळे देश सुपारीबाज बाई आहे, रिचार्ज वर चालणारी बाई आहे, एवढं तडकलं होतं ना डोकं, एवढं तडकलं होतं की अशा युजलेस माणसांना माहितीये का की आम्ही काय लोक आहोत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आम्ही असतो आणि आमचं इन्कम काय आहे. आणि असे काळे म्हणून मी त्यांना तिथनं पाठवलेलं, लंडनला मी तेव्हा पोचले होते, तिथून मी व्हिडिओ करून पाठवलेला की कसं असतं, काही लोक ना गुंड मवाली असतात, हळूहळू राजकारणात जातात, काळा पैसा कमवतात, आणि काही लोक असतात ना ते शिक्षणामुळे उच्च पदावर असतात, पण जाऊ दे ना तुम्हाला कळणार नाही ते. आणि मी आल्यानंतर 17 तारखेला मी परत येते, आल्यावर मी तुम्हाला याचं उत्तर सडेतोड देते. आणि आल्यावर मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली की मी आणि माझ्या नवऱ्याने अगदी ITR कॉपी दाखवून की 2,81,81,000 हा मी टॅक्स भरला या वर्षीचा, टॅक्स. अच्छा. आणि एवढा जो आम्ही कर भरतो, म्हणजे आमची इन्कम किती आहे, आणि माझ्या घरात 1 रुपया सुद्धा काळा पैसा येत नाही. पण कुठेतरी जेव्हा आपण बाहेरचं सगळं चित्र बघतो तेव्हा आपलं राजकारण इतकं घाण का, वाल्मिक कराड सारखी माणसं इतकी आपल्या जिल्ह्यांमध्ये का आहेत, आणि कधी हे सगळं थांबणार, म्हणून आम्ही लढतो. पण आधी जेव्हा आम्ही काही बघतो कमेंट्स की अंजली दमानिया बी टीम म्हणून काम करतात सध्या, जे ऑपोजिशन नाही म्हणून तिथे. अनफॉर्च्युनेटली मी तशी वाचली नाही, पण कारण मला ज्या मी अनेक जे इंटरव्ह्यूज दिले तिथे सगळे म्हणतात की नाही तुमची खरंच महाराष्ट्राला गरज आहे, तुम्ही लढा, अमुक तमुक. अशा नेगेटिव्ह कमेंट्स मला फार कमी मिळाल्या. नेगेटिव्ह कमेंटची सुरुवात कधीपासून झाली, ते वंजारी अँगल आला ना.